नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. सुरुवातीलाच काल अधिवेशन होतं, म्हणजे अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर काल विधान परिषदेच्या ज्या काही निवडणुका होत्या त्याची मतमोजणी काल पार पडली आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्या कर्जतचे आमदार जे आहेत महेंद्र थोरवे यांची एक बाईट आलेली आहे आणि एबीपी माझावर ही बाईट आलेली आहे किंवा ती बातमी आलेली आहे. सुरुवातीला ती एबीपी माझाची कालची बातमी बघून घ्या, मग आपण बोलूया. आणि यानंतरचे अपडेट्स कोकणातून आहेत. कोकणातली विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर शिवसेनेतली खदखद अजूनही कायम आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींची कन्या आणि भरत गोगावलेंचे सुपुत्र या जागेसाठी इच्छुक होते आणि त्यावरून आता शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी पुन्हा राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. विधान परिषदेसह रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत देखील आमची मित्रपक्षाकडून फसवणूक झाल्याची टीका थोरवेंनी नाव न घेता तटकरेंवर केली आहे. बघा, महेंद्र दळवी हे माझे मित्र आहेत आणि त्यांची नाराजी स्वाभाविक आहे त्या ठिकाणी. कारण आपण पाहिलं की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आमचं शिवसेनेचं संख्याबळ जास्त असताना सुद्धा महेंद्र दळवी यांची मिसेस त्या ठिकाणी अध्यक्षपदासाठी इच्छुक होत्या. परंतु राजकीय डावपेच त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी खेळले गेले आणि त्या ठिकाणी जाणीवपूर्वक महेंद्र दळवी यांची मिसेस अध्यक्ष होऊ नये यासाठी प्रयत्न मित्रपक्षांकडून त्या ठिकाणी झाला. ते आमचं दुर्दैव आहे. परंतु शेवटला पार्टीचा आदेश त्यांनी सुद्धा पाळलेला आहे आणि आम्ही सुद्धा त्याचं पालन केलेलं आहे. त्यामुळे साहेबांचा आदेश होता त्याचं पालन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. बघितले काय झालंय, आपण गेली काही दिवस म्हणत होतो की आमदार महेंद्र थोरवे यांची बदललेली भूमिका आणि बदललेल्या भूमिकेवर आमदारांची कालच्या बाईट नंतर पुन्हा एकदा एक भूमिका सगळ्यांसमोर आलेली आहे आणि त्याला किनार जे आहे ती पुढे मी बोलणारच आहे, कशा कशा कुठल्या गोष्टीची ती किनार आहे. परंतु नाशिकमध्ये काल तो नाशिकचा धक्कादायक निकाल, आता आपल्याला सगळं धक्कादायक वाटतं, परंतु वरिष्ठ जे नेते आहेत म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे त्यांच्यासाठी तिथे धक्कादायक नसतं, ते आपण फक्त मानून घ्यायचं धक्कादायक असतं. त्यांना सगळं माहिती असतं काय निकाल असणार आहे काय नाही. कारण काल नाशिकला जे गीते हे उमेदवार अपक्ष उमेदवार ज्यांचा विजय झाला, शेवटी काल ते संध्याकाळी चारट्यांनी मुंबईत आले आणि सहयोगी सदस्य शिवसेनेचा म्हणून मी आगामी काळात काम करणार आहे, जवळजवळ त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला असं ते म्हणूया. आणि महायुतीचे उमेदवार दराडे यांचा पराभव झाला नाशिकमध्ये. रायगडची जी निवडणूक होती विधान परिषदेची, रायगड म्हणजे कोकणची, त्या ठिकाणी ऑलरेडीच ती बिनविरोध झाली होती कोकणची निवडणूक आणि अनिकेत तटकरे हे तटकरेंचे सुपुत्र या ठिकाणी बिनविरोध निवडून आले होते. आणि कालच माध्यमांना मुलाखती देताना अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी देखील सांगितलं की जे नाशिकमध्ये घडलं तेच कोकणामध्ये घडलं असतं आणि काल त्यांनी एकदा ते सुतोवाच केलेलं आहे आणि त्याची सरी आमदारांनी म्हणजे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील ओढलेली आहे. आणि आमदार महेंद्र थोरवे, तुम्ही जी बातमी काल एबीपी माझावरची बघितली असेल तर त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की वरिष्ठांचा जो निर्णय होता, म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा महायुतीचे सरकार आहे त्यांच्या आदेशांचं आम्ही पालन केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले असतील किंवा अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या असतील, यांनी दोघांनी माघार घेतली. त्याला कारण तेच आहे. आणि महेंद्र थोरवे हे रत्नागिरीपर्यंत जो का प्रवास केला, अनिकेत तटकरे यांचा अर्ज भरताना ते उपस्थित राहिले, ह्या सगळ्या पार्श्वभूमीला वरिष्ठांचे आदेश, महायुतीचं एक महायुतीमधलं समन्वय, एक वाक्यता आणि सगळं काय आलबेल आहे. कुठेही आम्हाला दगाफटका करायचा नाही, आम्ही एकत्र आहोत असं जे चित्र दाखवायचं होतं. त्या पार्श्वभूमीवर कालचं आमदार महेंद्र थोरवे यांचं ते विधान आलेलं आहे. त्याला कारण काही आहे ते मी त्याच्यावर येतोच. परंतु तटकऱ्यांवर फार मोठी जरी टीका काल आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेली नाही आहे, परंतु शांतपणे संयमाने त्यांनी एक लाईन दिलेली आहे की रायगड जिल्हा परिषद या मधल्या काळात ज्या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्याच्यामध्ये रायगड जिल्हा परिषदेमध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष बनण्याचा मान अर्थात शिवसेना शिंदे गटाला मिळालेला आहे. त्यांचे उमेदवार, त्यांचे जिल्हा परिषद सदस्य जास्त असून सुद्धा आम्हाला या ठिकाणी राजकारण करून डावलण्यात आलं. म्हणजे त्या ठिकाणी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी जिल्ह्याच्या अध्यक्ष झाल्या असत्या, जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाल्या असत्या, ते होऊन दिलं नाही. आता ते कोणी होऊन दिलं नाही तर त्यांनी ते स्पष्ट नाव घेतलेलं नाही आहे सुनील तटकरे यांचं, परंतु त्याच्यामध्ये राजकारण
केलं गेलं आणि शिवसेनेला ह्या राजकारणाचा फटका बसला आणि महेंद्र दळवी यांच्या पत्नी ज्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा होता झाल्या नाहीत, त्याचा त्याविषयी त्यांनी ते एक वाक्य ती लाईन जोडलेलं आहे. त्यांनी तो तसं स्पष्ट संदेश दिलेला आहे की याच्या आधी आम्ही अन्याय सहन केलेला आहे. याच्या आधी राष्ट्रवादीने किंवा राष्ट्रवादीचे सर्वोच्च जे जिल्ह्याचे नेतृत्व आहे सुनील तटकरे यांनी सातत्याने राजकारण केलेलं आहे आणि शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न तटकरे यांच्या माध्यमातून केला जातो. शिवाय आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही मोठा भाऊ असताना, मोठा पक्ष असताना, आमचे सदस्य जास्त असताना सुद्धा आम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये डावलण्यात आलं. डावलण्यात म्हणजे जो मुख्य चेअर होती अध्यक्षाची त्या ठिकाणी आमचा वाटा हिस्सा होता, तो आम्हाला देण्यात आलेला नाहीये. त्याच्यामुळे ती एक सल महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे, भरत शेटगोगावले यांच्या मनात ती कायम आहे. त्याच्यामुळे कालच्या निवडणुकीनंतर ज्या काही ती एबीपी माझावरची बातमी आलेली आहे त्याच्यामध्ये आमदार महेंद्र, ते बातमीमध्ये त्या अँकरने सगळं म्हटलेलं आहे की म्हणजे शिवसेना कशा प्रकारे तटकरेंवर नाराज आहे किंवा कशा प्रकारचे या 3 आमदारांची तटकरेंच्या बाबतीतली भूमिका आहे. परंतु प्रत्यक्षात जेव्हा आमदारांनी ती बाईट दिलेली आहे, ती मुलाखत आपण बातमी ती पाहिली असेल तर त्याच्यामध्ये मोठं गंभीर असं काही तटकरेंवर त्यांनी म्हटलेलं नाहीये. परंतु युतीचा धर्म आम्ही पाळलेला आहे. आता पक्षाचे वरिष्ठांचे आदेश होते म्हणून आम्ही ती भूमिका घेतली होती, असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे तटकरेंवरची नाराजी आमदार महेंद्र थोरवे यांची गेलेली आहे असं वाटत नाही. ती असेल त्याला कारणीभूत एक घटना एक 4-5 म्हणजे आठवड्याभरात घडली, ती अशी होती. ते प्रमुख कारण असू शकतं असं मला तरी वाटतं किंवा अन्य काही कारणं असू शकतात. विधान परिषदेची जी कोकणातील निवडणूक होती ती बिनविरोध झाली होती आणि अनिकेत भाई तटकरे हे बिनविरोध निवडून आले होते. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी रत्नागिरीपर्यंत प्रवास करून तटकरेंच्या अगदी जवळ बसून हातात हात मिळवून संपूर्ण सगळा तो प्रवास केला होता. आपण त्यावर बातम्या सगळ्या केल्या होत्या, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे कशा प्रकारे तटकरेंच्या गाडीत देखील अनिकेत तटकरे यांच्यासाठी आणि चला आमचे ते वाद मिटले, आता आपण एकत्र येऊया, बस झाले. आता वरिष्ठांचे आदेश आहेत, त्याच्यावर तुम्हाला देखील त्याचा स्वार्थ म्हणजे तुम्हाला राजकीय स्वार्थ फायदा होऊ शकतो, मला येऊ शकतो, असं ते समेट घडलं होतं, असं ते संपूर्ण चित्र दिसत होतं. परंतु अनिकेत तटकरे जे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले आहेत, त्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अलीकडे एक गाठीभेटी दौरा केला, शुभेच्छेचा तो दौरा होता आणि त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनिकेत तटकरे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार हे कर्जतमध्ये आले होते. आता कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे राहतात, कर्जतमध्ये राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे राहतात. आता ज्यांनी त्यांना सपोर्ट केला, ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला, ज्यांच्यासाठी ते रत्नागिरीपर्यंत प्रवास केला, ज्यांच्या वडिलांच्या गाडीत ते बसले म्हणजे महेंद्र थोरवे, आणि संपूर्ण त्या मधल्या काळात शिवसैनिकाची नाराजी ओढून घेतली, सगळ्या गोष्टी केल्या. नंतर त्यांनी खुलासे देखील केले आमदार महेंद्र थोरवे यांनी, किंवा पक्षाचे वरिष्ठांचे आदेश होते म्हणून अनिकेत तटकरे यांचं प्रामाणिक काम करायचं मी ठरवलं आणि ते मी केलं म्हणजे बिनविरोध झाले. पण यांनी सुरुवातीला अर्जावर भरताना सगळ्या गोष्टी तर दिसल्या होत्या. आमदार महेंद्र थोरवे यांची एक बाजू किंवा समेट झालेले, आता मिटलं आमचं वाद. आणि तेच अनिकेत तटकरे नवनिर्वाचित आमदार कर्जतमध्ये येतात, आमदार महेंद्र थोरवे यांना भेटत नाहीत, राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटतात, त्यांच्याकडून सत्कार स्वीकारतात, शुभेच्छा स्वीकारतात, त्यांच्याशी गप्पा टप्पा चहा पाणी सगळा कार्यक्रम होतो. महायुती आहे ना राज्यामध्ये. कोकणातल्या निवडणुकीमध्ये ती महायुतीचे सगळे नेते अर्ज भरताना उपस्थित होते, म्हणजे जे काय होते ते. आता रायगडमधले महेंद्र थोरवे तो उपस्थित होतेच, मग ज्यांच्यासाठी त्यांनी रत्नागिरीपर्यंत प्रवास केला आणि तेच नवनिर्वाचित अनिकेत भाई तटकरे हे कर्जतमध्ये येतात आणि आपल्या घरी येत नाहीत, आपल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये येत नाही किंवा आपल्याला कर्जतमध्ये कुठेच भेटत नाहीत. आपण त्यांना शुभेच्छा द्यायला इच्छुक होतो, पण ते मात्र त्यांचा कसल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाहीये. म्हणजे ही किनार त्या गोष्टीला आहे, कुठेतरी ती खंत आहे. आणि सगळं ते म्हटलं होतं. जर अनिकेत तटकरे यांनी महेंद्र शेठ थोरवे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ते गेले असते तर नक्कीच आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांचा यथोचित मान सन्मान सत्कार आदर तितकाच केला असता, हे खरं आहे.
बरं चला शिवतीर्थावर नका जाऊ, आमदारांच्या पोसरी येथील निवासस्थानी तर बाळासाहेब भवन जे कर्जतला आहे, राष्ट्रवादी भवनच्या बाजूलाच आहे, लांब पण नाहीये, तिथं जरी गेले असते तरी तो सत्कार स्वीकारला, तो तितकाच मान सन्मान अनिकेत तटकरे यांना मिळाला असता. चला आमदार म्हणजे थोरवे कर्जतमध्ये उपस्थित नसतील, आपण क्षणभर असं समजूया, हो पण नसतील, पण कार्यालय उघडं असतं, पक्षाचे इतर देखील नेते आहेत, तशी आमदारांनी सोय केली असती. परंतु अनिकेत तटकरे यांचा दौरा हा मग इतका सीमित का ठेवण्यात आला, हा देखील प्रश्न आहे. त्याच्यामुळे ते स्पष्ट आमदार म्हणजे थोरवे यांनी बोलून दाखवलं नाही की अनिकेत तटकरे हे आले होते आणि मला न भेटतात ते इथून गेलेले आहेत. परंतु त्यांच्या न बोलण्यामध्ये बातमीमागची बातमी किंवा बऱ्याचशा गोष्टी दडलेल्या आहेत आणि त्यांनी ते कुठेतरी खटकलेलं आहे. आणि तुमच्यासाठी मी इतक्या सगळ्या गोष्टी सहन केल्या, शिवसैनिकाची नाराजी ओढून घेतली, वरिष्ठांचे आदेश फॉलो केले, तंतोतंत फॉलो केले, प्रामाणिकपणे मी वागलो. आणि तुम्ही जर पुन्हा एकदा अगदी 10-15 दिवसात तुम्ही अशा प्रकारे तर तुमची रंग रूप कलर्स तुम्ही दाखवत असाल तर हे चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे तरी काल शांतपणे त्यांनी ती बाईट दिलेली आहे. आगामी काळात ते आक्रमक देखील मंत्रिश्री थोरवे होऊ शकतात, त्यांचा तो स्वभाव आहे म्हणजे आक्रमक बाणा. परंतु काल त्यांनी एक संयमाची री ओढलेली आहे. म्हणून तर आपण म्हटलं होतं ना की तटकरे साहेब जेव्हा ज्यावेळी कर्जतला येतील त्यावेळी त्या आमदारांच्या गाठीभेटी घेतील का, त्यांच्या निवासस्थानी चहा पाण्याचा कार्यक्रम होणार आहे का. आता अनिकेत तटकरे आले होते, मग ते सुधाकर शेठ घारे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भेटले, आमदारांना नाही भेटले, महेंद्र थोरवेंना भेटले. भेटायला पाहिजे होतं, भेटायला पाहिजे होतं. महायुती आहे तुमची, भेटायला पाहिजे होतं. भले सुधाकर शेठ घारे हे बाळासाहेब भवनला आले नसते किंवा त्यांच्या शिवतीर्थावर आले नसते, परंतु तुम्ही तर एकटे जाऊ शकला असता ना. आणि ज्यांनी तुम्हाला मदत केलेली आहे, तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी अंगावर ओढून घेतल्या, त्यांच्या इथे त्यांच्या घरी जायला हरकत नव्हती असं देखील कार्यकर्त्याला वाटतं, सगळ्यांना वाटतं. आणि का वाटू नये, का वाटू नये. माझ्या घराच्या बाजूला तुम्ही येता आणि माझ्या घराच्या इथून तुमची गाडी जाते आणि माझ्या इथं तुम्ही येत नाहीत. हा तुम्ही आला असता घरात, तुमचा मान सन्मान मी केला नसता तर भाग वेगळा होता. आणि आमदार म्हणजे थोरवे मोठ्या मनाचे आहेत, त्यांनी नक्कीच अनिकेत तटकरे यांचा यथोचित सन्मान केला असता. त्यांनी यायला हवं होतं. का आले नाहीत त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. काय त्यांना दाखवून द्यायचंय का अजून ते मिटलेलंच नाहीये. म्हणून आमदार महेंद्र थोरवे देखील आगामी जी पावलं आहेत ती देखील सावधगिरीने उचलतील अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. त्याच्यामुळे ती किनार आहे, त्याच्यामुळे ती काल ABPवरची त्यांची काल ती बातमी मी मुद्दाम तुम्हाला दाखवली. आणि आगामी काळात जसं हे सगळे आता हा पावसाळ्या अधिवेशन किंवा सगळ्या गोष्टी पुढे दिवस जातील सगळे, तसे वेगवेगळ्या काही राजकारणात घडामोडी घडू शकतात. बघूया. म्हणून त्या कालच्या बातमीवर बोललं पाहिजे, त्याला कुठली किनार आहे ती तुम्हाला सांगितली पाहिजे. त्यानिमित्ताने हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. बघूया काय होतंय. थांबूया तोपर्यंत. धन्यवाद.